सांगायला अतिशय आनंद होतो तो असा की पूर्वी असं म्हणायचे लोक की आमचा देश जो आहे या देशातली जी मुलं आहेत ही बाहेर गावाला शिकायला जायची फॉरेनला वगैरे. आता रयत शिक्षण संस्थेचे सद्गुरू गाडगे महाराज कॉलेज कराड या ठिकाणी फॉरेनची मुलं आमच्याकडे शिकायला येत आहेत आणि त्याची संख्या दरवर्षी 15 आहे. आणि फॉरेनची मुलं म्हणजे उदाहरणार्थ ऑस्ट्रेलिया, रशिया, जॉर्जिया ही या देशातली मुलं आमच्याकडे येतात. 10-15च मुलं येतात आणि त्यांचाही गट असतो आणि त्या मुलांना ट्रेनिंग देण्याचं काम, त्या मुलांना आणणं, तिथं सगळी त्यांची व्यवस्था करणं आणि त्यांना डिग्री देण्याचं काम, ते जे काम आहे ते वनवटे सर करतात. ही अतिशय अभिमानाची आणि अतिशय आनंदाची गोष्ट आहे. दुसरी गोष्ट सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सरांनी वेगवेगळ्या ठिकाणी व्याख्यानं दिलेली आहे. पैसावंड बँकेमध्ये सरांचं व्याख्यान झालेलं होतं आणि ते व्याख्यान आवडलं म्हणूनच सरांना या ठिकाणी आपण पाचारण केलेलं आहे. आणि सरांना काही अवॉर्ड मिळालेले आहेत. इंडो नेपाळ फ्रेंडशिप अवॉर्ड, भारत शिक्षण रत्न अवॉर्ड आणि बेस्ट अचिव्हमेंट अवॉर्ड असे 3 अवॉर्ड सरांना मिळालेले आहेत. एका सामान्य कुटुंबात जन्माला आलेला माणूस इतक्या उच्च पदापर्यंत जाऊ शकतो आणि आपल्याला मिळालेलं जे ज्ञान आहे ते दुसऱ्याला पण मिळालं पाहिजे ही भावना अंतरंगात ठेवतो. इथंच तुम्ही सर फार मोठे आहात याची आम्हाला जाणीव होते. आणि म्हणून सर तुम्ही या व्याख्यानाला, या वर्षातल्या पहिल्या व्याख्यानाला आमच्या विनंतीला मान देऊन या हुपरीच्या नगरीमध्ये आला आहात. तुमचं मनपूर्वक स्वागत करतो आणि माझी ओळख संपवतो. जय हिंद, जय कर्मवीर. धन्यवाद. यानंतर ज्यांना आम्ही पाहुण्यांना आमंत्रित केलंय त्या पाहुण्यांचा आमच्या संघाच्या वतीने या ठिकाणी सत्कार होतोय. हा सत्कार संघाचे अध्यक्ष सुरेश शेंगरोळे, माजी अध्यक्ष अप्पासाहेब देसाई यांनी त्यांचा सत्कार करावा आणि अशी मी त्यांना विनंती करतो. संघाच्या वतीनं प्रमुख पाहुण्यांचा सत्कार या ठिकाणी शिल्ड आणि गुलाब पुष्पचूर होतोय. हे पहा, आपल्या संघाच्या वतीनं आपले जे संघाचे सभासद आहेत आणि ज्यांनी अमृत महोत्सव वर्ष पूर्ण केलेला आहे अशा ज्येष्ठ सभासद असतील आणि भगिनी असतील त्यांचा आम्ही सत्कार करतोय. तर आज या ठिकाणी आम्ही ज्यांचा सत्कार आयोजित केलेला आहे ते माननीय श्री निंगाप्पा रामा मुदाळे वय 82 आणि त्यांच्या पत्नी सौ शिवबाई निंगाप्पा मुदाळे वय 79 यांचा अमृत महोत्सव सत्कार या ठिकाणी होतोय. त्यांनी कृपया स्टेजवर यायचं आहे. निंगाप्पा मुदाळे जरी धनगर समाजातील असतील तरी देखील अध्यात्माच्या माध्यमातून बाळमागामध्ये त्यांनी बाळूमामांच्या नावानं सप्ताह त्या ठिकाणी चालू केलेला आहे. गेली जवळ 18 वर्षे त्या सप्ताहाचं नियोजन असेल किंवा दिंडीचं नियोजन असेल ते करतात आणि धार्मिक कार्यामध्ये त्यांचा ओढा अतिशय चांगला आहे आणि यामध्ये त्यांच्या पत्नीचंही सहकार्य चांगल्या पद्धतीनं असतंय. तर अशा जोडीचा सत्कार करण्याचं भाग्य आम्हाला या संघाला मिळतंय, त्याबद्दल अतिशय आनंद होतोय. श्री निंगाप्पा रामा मुदाळे वय 82 आणि शिवबाई निंगाप्पा मुदाळे वय 79
यांचा सत्कार या ठिकाणी होतोय. अमृत महोत्सव जरी होऊन गेला तरी अलीकडेच ते सफल झाले आणि त्यांचा सत्कार करण्याचा आपल्याला संधी मिळाली. अतिशय चांगली गोष्ट आहे. धन्यवाद. दोघा पती पत्नींना खूप खूप शुभेच्छा. त्यांचं उर्वरित आयुष्य चांगल्या पद्धतीने व्यतीत होऊ दे अशा प्रकारची प्रार्थना. लिंगाप्पा रामा मुदळे आणि सौ शिवबाई लिंगाप्पा मुदळे यांचा सत्कार संपूर्ण झालेला आहे. धन्यवाद. यानंतरचा जो सत्कार आहे सन 1962, 1965, 1971 या युद्धामध्ये ज्यांनी प्रत्यक्ष सहभाग घेतला अशा स्वातंत्र्य म्हणजे देशासाठी जे लढले अशा सैनिकांचा सत्कार या ठिकाणी होतोय. मी सुरुवातीला या ठिकाणी अतिशय नम्रतेने मी आवाहन करतो की ज्या ज्या वेळेला या सैनिकांचा सत्कार होईल त्यावेळी तुम्ही टाळ्या वाजून त्यांना दाद द्यावी. मी सुरुवातीला श्री अप्पालाल नबी शिकलगार वय 86 यांनी कृपया स्टेजवर यायचं. सन 1960 ते 1975 या कालावधीमध्ये 15 वर्षे त्यांनी आर्मीच्या माध्यमातून देशाची सेवा केलेली आहे. आसाम, औरंगाबाद आणि लखनौ या ठिकाणाहून युद्धात त्यांनी भाग घेतलेला होता आणि अशा एका शूरवीर सैनिकाचा सत्कार या ठिकाणी संघाच्या वतीनं होतोय. हा सत्कार आदरणीय वनपट्टे सरांनी करायचा आहे. अप्पालाल नबी शिकलगार वय 86, 15 वर्षे त्यांनी सैन्याच्या माध्यमातून आर्मीच्या माध्यमातून देश सेवा केलेली आहे. त्यांना उर्वरित आयुष्य चांगल्या पद्धतीचं लाभो अशा प्रकारची शुभेच्छा मी या ठिकाणी देतो. यानंतर श्री संभाजीराव तात्यासाहेब घोरपडे उपरी वय 82, संभाजीराव तात्यासाहेब घोरपडे उपरीचे सुपुत्र आहेत. त्यांच्या सौ देखील या ठिकाणी आलेले आहेत. श्री संभाजीराव तात्यासाहेब घोरपडे वय 82 राहणार उपरी यांनी 1961 ते 1977 पर्यंत 16 वर्षे आर्मीच्या माध्यमातून देशाची सेवा केलेली होती. बांगलादेश, ढाका आणि राजस्थान बॉर्डर, लाहोर सेक्टर आणि पाकिस्तान येथून युद्धात त्यांनी सहभाग घेतलेला होता. रवी बायबल यानंतर श्री दत्तात्रय निप्पाण्णा सुखसरे वय वर्ष 80, सन 1966 ते 1981 अखेर त्यांनी 15 वर्ष भारतीय सैन्यातून देशसेवा केलेली आहे.
भारतीय नौसेना जहाज व सतलज तसेच बांगलादेश चितगाव येथून लढाईमध्ये भाग घेतला आहे. अरबी समुद्र व बंगालच्या उपसागर मधून प्रत्यक्षदर्शी सहभाग घेतलाय त्यांनी. दत्तात्रय निपाणा सुपसरे, वय वर्ष 80. त्यानंतर बाळासाहेब शंकर शिरदवाडे, वय वर्ष 75, सन 1969 ते 1986 अखेर 17 वर्ष आर्मीतून देशसेवा त्यांनी केलेली आहे. सन 1971 चे युद्धात आणि पाकिस्तानमधील दिनानगर सिलालकोट या विभागातून लढाईमध्ये सहभाग घेतलेला आहे. बाळासाहेब शंकर शिरदवाडे, वय वर्ष 75. बाळासाहेब शंकर शिरदवाडे, वय वर्ष 75. त्यांचं मनापासून स्वागत आहे. खूप खूप अभिनंदन, खूप खूप शुभेच्छा आपले. यानंतर गणपतराव लक्ष्मण ढोळुक्षे, वय वर्ष 72, सन 1969 ते 1986 या अखेर 17 वर्ष भारतीय नौसेना माध्यमातून देशसेवा त्यांनी केलेली आहे. भारतीय नौसेना जहाज ब्रह्मपुत्र या लढाऊ जहाजातून अरबी समुद्र, बंगालचा उपसागर तसेच बांगलादेशातील ढाका या चितगाव येथून युद्धात सहभाग घेतलेले त्यांनी. गणपतराव लक्ष्मण ढोळुक्षे, वय वर्ष 72. आपल्या संघाचे विद्यमान उपाध्यक्ष आहेत गणपतराव ढोळुक्षे आणि त्यांच्या पत्नी सौ सुवर्ण क्षणाची सोबती मला काही हरकत नाही. त्यांना बरोबरच्या विषयासाठी मनापासून शुभेच्छा. यानंतर श्री सुरेश गजानन पोद्दार, वय वर्ष 75, सन 1969 ते 1985 अखेर 17 वर्ष आर्मीतून देशसेवा त्यांनी केलेली आहे. ढाका व बांगलादेश येथून त्यांनी लढाईमध्ये सहभाग घेतलेला होता. सुरेश गजानन पोद्दार, वय वर्ष 75. त्यांना विनंती आहे की मंचावर यायचं आहे त्यांनी. सुरेश गजानन पोद्दार. सुरेश गजानन पोद्दार, वय वर्ष 75, सन 1969 ते 1985 अखेर त्यांनी 17 वर्ष देशसेवा आर्मीमधून बजावलेली आहे. ढाका आणि बांगलादेश यांनी इथून लढाईमध्ये सहभाग घेतला होता. या सर्वांचा सन्मानित सत्कार आपले पार पडतो आहे. धन्यवाद. त्यानंतर श्री सुभाष दत्तात्रय एकांडे, हातकणंगले तालुका समन्वय समिती डिस्कॉमचे अध्यक्ष म्हणून त्यांची नवीन 2025च्या वर्षामध्ये निवड झालेली आहे. सुभाष एकांडे साहेब यांना मी विनंती करतो की मंचावर यायचं आहे. सुभाष एकांडे साहेब हातकणंगले तालुका समन्वय समिती डिस्कॉमचे अध्यक्ष म्हणून त्यांची निवड झालेली आहे. सुभाष एकांडे साहेब अत्यंत उत्साही व्यक्तिमत्व आहे. वय हा आकडा विसरून अत्यंत उत्साहाने सगळ्या ऍक्टिव्हिटीज मध्ये भाग घेणारा हा व्यक्ती श्री सुभाष दत्तात्रय एकांडे.
सभासद श्री लिंगाप्पा रामा बुधाळे वय वर्ष त्यासोबतच सौ सुवर्णा डोरुक्षे, कमल पाटील, शुभांगी पट्टणपुडे यांचा पुष्पगुच्छेतून सत्कार करण्यात येत आहे. आणि या महिलांनी उत्तमरित्या रांगोळी काढलेल्या आहे. त्याचबरोबर हळदी कुंकवाचा कार्यक्रम उत्तमरित्या पार पडलेला आहे. त्याबद्दल सत्कार आपण करत आहोत ज्येष्ठ नागरिक संघातर्फे. आपल्या संघाचे संचालक रावसाहेब पाटील यांच्या सुविधी पत्नी सौ कमल पाटील, त्याचप्रमाणे संघाचे उपाध्यक्ष गणपतराव धोंडुक्षे यांच्या पत्नी सुवर्णा आणि शुभांगी पट्टणपुडे यांनी या हळदी कुंकवाच्या कार्यक्रमाचं उत्कृष्ट असं नियोजन केलेलं होतं. त्याबद्दल त्यांना गुलाब पुष्प देऊन या ठिकाणी त्यांचा सत्कार होतोय. यासोबतच आज आपल्या कार्यक्रमासाठी एक स्पेशल पाहुणे लाभलेले आहेत. ते म्हणजे आगामी चित्रपट वहिवाट येत्या 7 फेब्रुवारीपासून प्रदर्शित होतोय आणि या चित्रपटाची टीम आता इथे उपस्थित झालेली आहे. त्या चित्रपटाचे प्रमुख निर्माता व दिग्दर्शक संजय तोडकर सर, त्याचबरोबर गायक व संगीतकार चंद्रशेखर जनवाडे सर आणि त्यासोबतच कार्यक्रम निर्माता खुदाबक्षी जमादार आणि या चित्रपटाचं ज्यांनी छायांकन केलेलं आहे अर्थात कॅमेरामन ते म्हणजे जयदीप निंबेकर सर आणि सोबतच राजगुंड तातोबा पाटील, रघुनाथ लोले, खुदाबक्षी जमादार ही सगळी टीम आज आपल्या इथे हजर झालेली आहे. त्या सर्वांचे एकदा जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया पूर्ण टीमचं. यासोबतच मी संजय तोडकर सर यांना विनंती करतो यांनी मंचावर उपस्थित राहायचं आहे. संजय तोडकर सर वहिवाट या चित्रपटाचे निर्माता आणि दिग्दर्शक आहेत. सध्या ते शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर येथे नाट्यशास्त्र विभागात नाट्यशास्त्र या विषयासाठी लेक्चर म्हणून काम करतात आणि वहिवाट चित्रपटाची ते निर्मिती आणि दिग्दर्शन केलेलं आहे. श्री तोडकर सरांना मी विनंती करतो की त्यांनी मंचावर यायचं आहे. नीलावती चॅरिटेबल ट्रस्ट व ज्येष्ठ नागरिक संघ उपरी यांचे अध्यक्ष व ट्रस्टी यांच्याकडून सन्मान. सत्कार सोहळा पार पडतो आहे. वहिवाट या चित्रपटाचे निर्माता व दिग्दर्शक आहेत संजय तोडकर सर. त्यासोबतच इतर कलाकार मंडळी सोबत आलेली आहे. यामध्ये छायांकन जयदीप निबेकर यांना मी विनंती करतो. यामध्ये छायांकन जयदीप निबेकर सर वहिवाट या चित्रपटाचं पूर्ण छायांकन केलेलं आहे. चंद्रशेखर जनवाडे सर संपूर्ण टीमला विनंती करतो की त्यांनी मंचावर यायचं आहे. चंद्रशेखर जनवाडे गायक व संगीतकार, त्याचबरोबर चित्रपटाचं छायांकन संजय निबेकर, सोबतच कार्यक्रम निर्माता खुदाबक्षी जमादार, त्यासोबतच राजगुंडा तातोबा पाटील, रघुनाथ लोले, खुदाबक्षी जमादार आणि चित्रपटाचे निर्माते दिग्दर्शक संजय तोडकर सर या सर्वांचं आमच्या ज्येष्ठ नागरिक संघातर्फे खूप खूप स्वागत आहे. कोल्हापूरच्या मातीत तयार झालेला हा वहिवाट हा मराठी चित्रपट आहे.
निर्मिती, दिग्दर्शन अशा सगळ्या बाजूनी तोडकर सर व या सगळ्या टीमने जबाबदारी सांभाळलेली आहे. येत्या 7 फेब्रुवारीपासून हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रदर्शित होतोय. एक उत्तम मराठी चित्रपट निर्मिती करण्याचं स्वप्न या टीमनं बाळगलेलं होतं आणि आता ते स्वप्नच येत्या 7 फेब्रुवारीपासून आपल्या समोर साकार होतंय. सर्व टीमला शुभेच्छा आहेत. मी सर्वांना विनंती करतो की कृपया आसनस्थ व्हावं. माननीय प्राचार्य डॉक्टर रामचंद्र बाबूराव वनबट्टे सर, कबनूर, MA BEd PhD आणि शिक्षणशास्त्र. आता आपण व्याख्यानाला सुरुवात करणार आहोत. तर सरांना विनंती करतो की कृपया आपण रामचंद्र बाबूराव वनबट्टे सर यांना विनंती करतो की व्याख्यानाला सुरुवात करावी. नमस्कार. ज्येष्ठ नागरिक संघ उपरी आणि नीलावती चॅरिटेबल ट्रस्ट उपरी यांच्या संयुक्त विद्यमानं आयोजित आजच्या या भरगच्च कार्यक्रमामध्ये ज्यांनी मला निमंत्रित केलं, इथं बोलवलं, ते ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष सुरेश इंगरोळे सर, उपाध्यक्ष गणपतराव डोनुक्षे सर, सचिव नानासाहेब भोसले सर, खजिनदार यशवंत वसवाडे सर, नीलावती ट्रस्टच्या माई आणि नंदाताई शेटे मॅडम, या उपरी परिसरातून या कार्यक्रमासाठी इथं उपस्थित झालेले ज्येष्ठ नागरिक आणि महिला मंडळी आणि तरुण पण दिसते, बंधू भगिनीनं. सारखं मगापासून ज्येष्ठ नागरिक म्हणाले, जरा नाव बदलायला पाहिजे, ह्याला युवक मंडळच म्हणायला पाहिजे. आज तरणी घरात बसलेत आणि म्हातारी मैदानावरती आहे. कारण तुमच्याशिवाय मैदान नाही, एवढ्यावरती कर म्हणून मैदान मारलेली माणसं सुद्धा आज बोलवली. किती मोठा सॅल्यूट द्यायला पाहिजे. आणि या मैदानावरती मी तर एवढे मेडल आणि हे युनिफॉर्म मधले बघून गारटलो जाता. म्हटलं विषय कुठनं सुरू करायचा हे प्रश्नच. कारण यांचं एवढं स्ट्रिक्ट आणि टाईट मध्ये असतं की एक शब्द मी इकडे जाऊन चालायचं. पण मला त्या वहिवाटीवरती आणलं. फंदीचा फटका आहे, बिकट वाट वहिवाट नसावी, अरे धोपट मार्गात सोडू नको. बिकट वाट वहिवाट नसावी, धोपट मार्गात सोडू नको, हा अनंत फंदीचा फटका आहे. वहिवाट नाव या चित्रपटाला का दिलंय हे कदाचित तो चित्रपट पाहिल्यानंतरच आपल्याला कळेल. पण ही मळलेली वाट असते. वाट मळवायची काम करणारी एक पिढी स्वतःला काढून घेते, ती ही पिढी आहे. तुम्हा सर्वांना मी मानापासून नमस्कार करतो आणि धन्यवाद देतो. कारण म्हाताऱ्या माणसांच्या पुढे बोलायचं म्हणजे लय विचार करावा लागतो. मी त्या गणपतीला आलो होतो पलीकडच, तेव्हापासून माझी पाठ सोडत होता. पण आता आमचं शेड्यूल एवढं टाईट असतं. नाईक सरने सांगितलं की आता मी तुमचा फोन आला कोणाचं तरी, मी ते नाव विचारणे, सारखं कसं नाव विचारायचं म्हणून सिनियर सिटीजन हुपरी एवढंच म्हटले. ते बहुधा देसाई साहेब होते. बाहेर पडल्यावरती आल्या 5 वाजता, कारण मी 5 वाजता कोर्टात ना आलोय कोल्हापूरला आज ड्युटी. तर लगेच फोन, लगे मागं फोन, त्याच्या मागं फोन. मी पहिल्यांदा या संघाची माफी मागतो, कारण गेल्या वेळी मी येणार होतो आणि ते आमचं टायमिंग वगैरे काही जुळलंच नाही.
किती झालं तरी मी 23-24 पर्यंत म्हणजे सर्वसाधारण 27 जानेवारी पर्यंत मला शक्य नाही. कारण आमच्या नोकरीचा भाग आहे. ती नोकरीची इथं काय सांगण्याचं कारण नाही, कारण तुम्ही सगळी नोकऱ्या करून पुढे आले, काम धंद्यातनं करून पुढे आले. आणि मग परमेश्वरानं आम्हाला या पृथ्वीवर का पाठवलंय आणि विषय मोठा अवघड आहे. चला आता सारी विसरूया. मी 5-6 नावं दिली होती, नावावरती लय वांदे असते म्हणून 2-4 नावं दिली. त्यातलं तुम्हाला कुठलं पसंत पडते ते घ्या, त्यातला हा विषय निवडलाय, सारी विसरूया. आता काय विसरायचं? विसरणं एवढं सोपं आहे का? आणि इथं तर बायकांची संख्या जास्त आहे. लय अहो, नांदायला आल्यावर पहिला सासूबाई काय म्हटली ते अजून लक्षात आहे त्यांच्या. कसं विसरतील सांगा? खरं आहे काय खोटं आहे? चुकलं तर माफ कर, पण हे खरं आहे. बायका अजिबात विसरत नाही. गावात कुठं दिसतील, कोण एकमेकाला भेटले की नवरे बिचारे उगाच पिशव्या धरून गपगार उभा राहते. ते संपत नाही, काय नाही. आणि वर तुलाच म्हणून सांगितले, वर सांगितले आणि झालं गेलं विसरून जा हे पण सांगायला विसरत नाही. पण एवढं केलं तरी का विसरायचं आम्ही? काय मुद्दा लक्षात घ्या. का विसरायचं? देवानं माणसाला सर्वात मोठी देणगी काय दिली असेल तर ती विसरण्याची. काय विसरायचं? काय विसरू नये ते विसरायचं. कसं विसरायचं? स्वतःला विसरून विसरायचं. आणि केव्हा विसरायचं? लक्ष लगेच विसरायचं. त्यावेळचं अजून लक्षात ठेवून काय करायचं? कारण इतकं वय, अजून ही माणसं चालत वर येते, अजून कोणाला उचलून आणायला लागत नाही, कुणाला धरावं लागत नाही. परमेश्वराला तुम्ही पसंत आहे. ते हिंदीत गाणं होतं, तारीफ करू क्या उसकी जिसने तुम्हें बनाया हो, असलं फौलादी. तुमच्यासाठी गाणं असेल ते, चुकून हिरोईनला म्हटले, कारण तुम्ही त्याला पात्रच आहे. कारण त्याला पसंत आहे ना, मग तुम्हाला तुम्ही 100 शतक पूर्णच करणार जोडीनं. 60 वर्ष झाली काय मामाला ते लग्नाला? अजून यंग जोडी दिसते. आमच्यासारख्याला उभा केले की अजून आमच्यात पायऱ्या चढायला येत नाही आणि 4 वर्षांत काय होईल सांगता येत नाही, तरी आम्ही एसटीला पळतो. कारण परमेश्वरानं या पृथ्वीवरती आम्हाला पाठवले म्हणजे कुठला तर रोल आहे, तो रोल तुम्ही परफेक्ट आहे म्हणून तुम्ही अजून येता. ते गावात आमच्या लहानपणी रामायणाचं नाटक यायचं. रामायणाचं नाटक आलं की सगळे हिरो हिरोईन आधी पुरुषच करायचे, नंतर नंतर बायका पण आल्या. मग ते त्यात एक राम असायचा, एक म्हणजे राम म्हणजे रामासारखा दिसणारा, जरा देखना, नाक्याला स्मार्ट, एकदम दिसायला सुंदर, बघितलं की राम वाटावं, नमस्कार करावं. सीता एक त्याला सुंदरशी शोभेल अशी एक हिरोईन, गोरी गोमटी नाक्याली, जरा काळी असली तरी रंगून करतात बरोबर त्याला. तिथे काय फेअर अँड लवली नव्हती, पण ती सीता असायची. रावण मशा असं जाडा भरडा, मोठ्या भोयेचा, जरा काळा कुट असला तर असा सगळा ज्याला त्याला. आणि हनुमान तर काय कायम उड्या मारतात, शेपूट हालत नव्हती तरी इकडनं डिवचून गद्यानं त्याला हलवायचा. आणि रामायण, रात्री रामायण 15 दिवस चालायचं. रामायण संपलं की सकाळी हे आपलं गावातनं फिरत बिड्या फुकत फिरायचे सगळं, साधे कलाकार ते. त्यात काय झालं, ते रावण होता ना, त्याला ते सीता लय आवडायची. ते सारखं काय म्हणायचा, तू मला होय म्हण की, लव लव प्रेम. आणि तिला तो राम आवडत होता, जरा देखणा होता, स्मार्ट. लग्नात बी, नाटकात बी जोडी, बाहेर बी आवडायचं. जो रावण होता तो म्हणायचा, हा बघ ते काय मरतुंगड आहे म्हणून, जरा देखणं दिसतंय म्हणून त्याला राम केला. मी बघ कसा असा आहे, तू मला पसंत कर. ते नाही म्हणायची. त्याला आला राग. म्हटलं, हा बघ, जर तू मला
वय म्हटली नाहीस तर तुझं काय खरं. का बरं? त्या रामायणात एक शीन होता, ते आपल्याला सगळ्याला माहित आहे. तिथे एक शिवधनुष्य ठेवलं होतं. तो रावण उचलायला जातोय, ते उचलत नाही, ते अंगावर घेऊन पडतो आणि राम दाबात येतो, ते एका हाताने उचलतो आणि शिवधनुष्य तोडतो. सीता त्याच्या गळ्यात हार घालते. सिंपल, माहित आहे ना सगळ्यांना, सगळ्या दुनियेला माहित आहे, परदेशात सुद्धा आता माहित आहे की रावण धनुष्य घेऊन पडतो, ते उचलत नाही, तो पापी असतो, असं तसं डमकं डमकं काहीतरी होतं. आणि मग तो पडल्यानंतर राम येतो, ते उचलतो आणि काडकन मोडलं की तिकडं संगीत, लाईट, काड काड असा आवाज होतो आणि मग सीता आनंदित होऊन त्याच्या गळ्यात हार घालते. ते म्हणतो सीतेला, तू जर वय म्हटली नाहीस तर आज धनुष्य मीच तोडणार म्हणून समज. ठीक आहे, काटकी असती एक, त्याला उचलायला काय, पण हे जड आहे म्हणून अंगार घेऊन उगच पडायचं. एवढ्या काटकेला काय असं खिरकटलं तर जाईल म्हटलं अर्धा किलोमीटर. पण मला वय म्हणायचं नाही तर ते आज मी मोडून टाकणार. ते काय ते तुझं तू बघ. आता सीतेला आला प्रश्न, त्यानं खरोखरच मोडलं तर नाटकाचं रामायणाचा सत्यानाश नाही. रामायणाचा सत्यानाश व्हायचा, करायचं काय? तिनं हळूच डायरेक्टरला सांगितलं, ते असं करते बघा, माझ्यावर लाईन मारते आणि ते आज ते धनुष्य मोडणार म्हणतोय, ते चुकून मोडलं तर रामायणाचं काय तर खराब होईल. रामाला मी अलर्ट करून टाकलं, झालं. ह्याच्या डोक्यातनं काय जाईना. कसं नाही म्हणते बघतो म्हटला, गेला खाटकन, आता काय पडणार नाही म्हटला, आता उचलणार चाटकन. असं उचलायला हात घाटल्या डायरेक्टर तिकडे उभा राहिला होता. वडार पडता खाली म्हटला, ह्याला दिसूच द्यायचं नाही, हे काय करतोय ते. चाल, उद्यापासून तू नाटकात दिस, तुला नाटकात घेणार नाही. विसरलं की नाही जरा? विसरलं ना? आमचा डायरेक्टर वर बसलेला आहे, तुला इथं रोल दिलेला आहे. तू डोनोक्षे आहे, तू भोसले आहे, तू इंग्रोळे आहे. रोल चुकवायचा नाही तोपर्यंत तुम्ही स्क्रीनवर आहे. रोल चुकवायचा नाही तोपर्यंत तुम्ही स्क्रीनवर आहे. रोल चुकला, पडदा खाली पडलाच. मग कुणाचा पडदा 20व्या वर्षी पडतो आणि एखाद्याचा 100 वर्ष होईपर्यंत टिकतो. याने रोल या देशासाठी, या आयुष्यासाठी इथपर्यंत आणलेला आहे. म्हणून तुम्ही सगळी इथं आहात, तुम्ही आहात म्हणून मी तुमच्या इथं आहे. तुम्हाला सगळ्याला मी धन्यवाद. कारण विसरणं एवढी सोपी गोष्ट नाही. कारण आम्ही सून काय म्हटली, सासू काय म्हटली, ह्या साध्या गोष्टी, पण तीच माणसं, त्याच बायका, तेच पुरुष कसं बोलायचं, कसं वागायचं हे सगळं व्यवस्थित सांग. ते केलं ना, सगळ्याचा रोल चांगला होत. ते विसरावं लागत नाही, विसर म्हटलं तरी. नवीन सून होते आपली, 1-2 पोरं झाली तरी ती नवीनच असते. कारण सासूच हातपाय थंड होत नाही तोपर्यंत ती नवीनच. ती खाली आली की मग त्यांचा पारा चढलेला असतो. असं एक सूनबाई होती, म्हटली तिचं लय सारखं खाटखाट वाजायचं दोघींच, सासू सूनच. ते काय अलिखित नियमच आहे, तो वाजलंच पाहिजे, त्याशिवाय त्यांना रोल कसला मिळणार. त्यांना रोल तसलाच दिलेला आहे डायरेक्टरनं. म्हटले जा, म्हटले जरा शेजाऱ्याच्यातनं जरा विरजण घेऊन ये म्हटलं. ते दुधात असं विरजण, नीट लक्षात घे, विरजण जरा एवढंसं दही घातल्याशिवाय एवढं मोठं दही लागत नाही, पण एवढंसच लागतं. ते बी दुधात घालावं लागतं, चहाच्या भांड्यात चालत नाही. दूध पाहिजे, त्यात एवढं विरजण टाकायचं. आणि आपल्याकडे पद्धत होती, आपलं सपलं की शेजारच्यातनं आणायचं. आपल्यात काय भाजी केली की वाटी घेऊन गल्लीतनं वाटत फिरायचं. त्यानंतर कुठल्या देवाला जाऊन आले की एवढंस तिळगुळ आणि एवढंसं चिरमुरं आणायचे. गावातल्या दुकानातनं एवढं पाहिलीवर चिरमुरं आणायचं, ते त्यात मिक्स करायचं आणि देवाचं चिरमुरं म्हणून सगळ्या गल्लीतनं वाटायचं. आपल्याला कधी खायलाच मिळायचं. ही पद्धत होती. ती म्हटली जा, म्हटली जरा शेजाऱ्याच्यातनं जरा विरजनाला ताक घेऊन ये.
आता शेजार म्हणजे कसं, पलीकडे ते सोपा, जरा अंगण, ती माती, तुळस सगळं असं गेली पलीकडं. आता हिच्याच वयाची ती पलीकडची सून, कारण 2 सुना एकत्र आल्या की माझी सासू कशी, ह्याच्यावर एवढं मोठं पुस्तक लिहू. आणि 2 सासवा एकत्र आल्या की सून कशी हे सांगायलाच नको, ती विषयच संपत नाही. पण हिला काय वाटायचं, ती माझ्या सासूचं कान भरती आणि तिला वाटायचं ही माझ्या सासूचं कान भरते, त्यामुळं आमचं 36 चाकलं झालं. काही पलीकडे विरजनाला गेली, तिचं पोरगं तिथंच नागडं मातीत खेळत होत. तिला आला राग, म्हटलं आता वाचपाच काढतो, जरा हिला दाखवतोच. डोक्यात काय, माझ्या सासूला काहीतरी भरवते. विषय काय, पोरग मातीत खेळत. तुला काय कळतंय काय म्हटलं, एवढं मोठं पोरग तुझं रांगायला लागलंय, आता चालणार त्याला, नाहीतर आता चांगली कापडं घालायची काय, नागडं मातीत बसवल्यास म्हटली. ती म्हणते ते बसू दे, तुला काय पाहिजे. ती म्हटली जरा विरजण पाहिजे, आमच्यात नाही म्हटली. चल, डोक्यातला किडा गेला, वाचपा काढला. माझ्या सासूला सांगतेस काय, तुला विरजण नाही, चल. गेली सासूकडे. सासू म्हटले काय काय झालं, काय नाही म्हणते, ती विरजण नाही म्हणते. नाही कसं म्हणते, म्हणते आणि इकडे वाटक्या जातो मी. वाटी घेतली, पलीकडच्या अंगणात गेली, सिच्युएशन तीच. पोरग नागडं रांगत्याला बसलं तिथं मातीत. गेली म्हटले, अगं बाई काय पोरग मातीत बाळ कृष्णागत बसलंय म्हटले, माती पण खातय म्हटले. आई असं पाहिजे म्हटले, आपल्या पोराला मातीत खेळायला होते. का वाटते बाई, या 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 या, स्वागतच का तसा. अगं काय तिने विरजण सपवले म्हटले, तुला विचारूया तर आमचा बाळकृष्ण मातीत खेळायला किती गोड दिसतो. हाय की विरजण देतो की म्हटले. हे काय हे विरजण आहे ना, आयुष्यात विरजण घातलं तरच आयुष्याचं ध्येय चांगलं लागतं. कारण आमची ही गाडी कुठं जाणार आहे, कुठं थांबणार आहे, कुठं उतरणार आहे, हे जरी आपलं ठरलेलं असलं तरी आपला स्टॉप आला की, आपला रोज आपला की तिथनं पडद्यावरनं जायचं असतं. आम्ही दोघं रोज इष्टीनं जातोय कराडला. सकाळी 5:30ला जातो, संध्याकाळी 5ला येतो. आम्ही काय म्हणतो, इष्टी आली वाटते. सगळेजणच म्हणताय, तुम्ही पण म्हणताय ना. तुम्ही सांगा, इष्टी येते का, कोण आणतंय, ड्रायव्हर आणतोय. त्या ड्रायव्हरला बिचारायला कोण विचारत, इष्टी आली, इष्टी थांबली, इष्टी गेली, आम्हाला घेतली, इष्टी चुकली. ड्रायव्हर कोण, ड्रायव्हर कडे लक्ष आहे. त्याला सगळी विसरते की जो आपणाला नेतोय आणतोय तो. बरोबर आहे ना. नको त्याला विसरणं आणि पाहिजे त्याला आठवणं, हे सोडून आम्ही पाहिजे ती विसरतो आणि नको ते ध्यानात ठेवतो. माझ्या सासूला सांगतेस काय, तुला इरजणच नाही. मग काय विसरायचं, काय विसरायचं. हे आयुष्य का आहे, काय आहे, कशासाठी आहे, आपण करतोय ते बरोबर आहे का, याचं इव्हॅल्युएशन, याचा रिव्ह्यू, त्याला सिंहावलोकन म्हण. सिंहावलोकन सिंहावर नाही, सिंहावलोकन सिंह ऐकून आहे ना, राजागत फिरतो. शहाचं असं एक असतं की एवढ्या जंगलात फिरत गेला, लय दाबात करतो. थोडा वेळ गेला की मागचे प्राणी पक्षी परत जागेवर येतात. गेलंय आता काय हरकत नाही. तो थोड्या वेळानं असं पुन्हा माग नजर टाकतो, ती बाहेर आलेली पुन्हा आत जाते. हे सिंहाचं जे बघणं आहे ना, त्याला सिंहावलोकन म्हणतात.
सिंहाचं अवलोकन, त्यातून नजरेत काही चुकत नाही आणि ते चांगलं छटछट असलं काही शिकार करत नाही, जाणगेच बघ. कारण आयुष्याला आता आमच्या लिखाणामध्ये सुद्धा PhD मध्ये सुद्धा सिंहावलोकन हा चॅप्टर असतो. सगळ्याचं अवलोकन करायचं. आपण आपल्या आयुष्याचं अवलोकन केल्यानंतर आम्ही किती कमवलेलं आहे हे विसरताच येत नाही. आणि हे जोपर्यंत डोक्यात फिट बसलंय तोपर्यंत पुढची वाट दिसत नाही. कारण तुम्हाला सगळ्याला माहित आहे, तुम्ही आता सगळे ज्येष्ठ नागरिक इथं आलाय म्हटल्यावर सांगू का नको, घरातले लय आनंदात असतील. खरं आहे काय खोटं आहे? खोटं असलं तर सोडून द्या, असलं तर तुम्ही गालातल्या गालात हसताय म्हणजे ते असणारच. कारण त्यांना तुमची गरज आहे, पण ती आपल्या पद्धतीवर तुम्ही देताय, त्यांची पद्धत वेगळी. आणि आता आपला रोल चेंज झाला. एक आमच्यासारखा एक शिक्षक रिटायर झाला की तुम्ही आता नुकतंच राम जन्मभूमीला भेट देऊन आला, सगळे आता नमस्कार झाले, चमत्कार झाले, आयुष्याचं सार्थक झालं. तुम्हाला खरंच सगळ्यांना नमस्कार. सगळेजण एवढ्या लांब तुम्ही जाऊन आले, खूप समाधान वाटत. परंतु एवढा टप्पा ओलांडल्यानंतर आपणाला काही गोष्टीकडे नक्की लक्ष ठेवावं लागतं. कारण प्रत्येकाला ज्याच्या त्याच्या स्थितीवरती, माणूस स्थितप्रज्ञ पाहिजे, स्थितीवरती त्याला सोडायला पाहिजे. एक चोर होता, तो मोठा बंगला बघून चोरी करायला गेला. दुसऱ्या मजल्यावर बाहेर झाड होतं, त्या झाडावरनं चढत खिडकीतनं गेला. आणि ते घर मोठं असलं तरी आतला माणूस साधाच होता, शेतकरी असलं रानावनात. आणि यानं चोरी करायला खिडकीतनं बघितलं आणि हळूच ते आईला सांगत होतं, मी उद्या तिकडं चाललोय, मला 2 डबं दे जेवायला, एक मला दे आणि एक माझा दे. आता हे चोर ते चोर निर्बुद्ध एकदम, त्याला कवा कळावं काय, आपणाला बी कळत नाही. आपण बी जरा तसंच, मला एक डबा दे आणि माझा एक डबा दे, म्हणजे फडक्यात गुंडाळून भाकरी द्यायची, मला एक भाकर दे आणि माझी एक भाकरी दे. हे चोरी करायचं विसरलंच. आईनं म्हटली, लोक 2 भाकऱ्या बांधून घेते, एक त्याला एक मला असं म्हणते, एक मला दे म्हणते ना, एक माझं एक दे म्हणते. आई म्हणते बरं बाळा म्हणते देत. ह्याला प्रश्न पडला की नेमकं मला एक भाकरी आणि माझी एक भाकरी काय, ही चोरी राहू दे म्हटलं, उद्या ह्याचा जरा पाठलागच. आणि ते काय वाण नव्हतं, काय नव्हतं. दुसऱ्या दिवशी उठलं, चालत कुठल्या गावाला जायचं होतं, तिकडं चालत सुटलं 2 भाकऱ्या घेऊन. हे चोर मी त्याच्या मागणं गेला, तर ह्याच्या मागं बघू घे माझं आणि मला काय भानगड आहे. ते रोज चालत्याला गडी शेतातला, ते कशाला दमते, मागं बैल नाही काय नाही, झामझाम. मी हुपरीपर्यंत चालत येत होतो बरं का लहानपणी. आता कोणाला सांगून मी पटायचं, गेल्या वेळी मी सांगितले म्हणून तो रिपीट केलं नाही. म्हणून तुमच्या बाजारात तांदूळ विकायला म्हटलं, एवढं चालत ते चालला, सहज चालला. आणि हे चोर ह्याला कुठं चालून माहित आहे, रोज रात्रीचं चोऱ्या माऱ्या करायच्या, काय 4 गावत्या, त्याच्यावर आपलं उदरनिर्वाह चालायचा. ऊन आलं, दुपारचा वेळ झाला, त्याला घाम फुटला, आता चालायचंच होईना. तो बिचारा आपलं झाडाखाली थांबला, जरा पाणी तिथं जवळ होतं पाटाचं, जरा भाकरी खाऊया. ते म्हटला, ते माझं मला भाकरी राहू दे, ती चोरी राहू दे, आता मलाच काय भाकरी देतोय का बघू म्हटलं. म्हटलं जरा मला भाकरी मिळेल काय, ते काय म्हटलं बस, म्हटलं तुझ्यासाठी आणतोय खा. म्हटलं माझ्यासाठी कसं काय, तुम्हाला काय कळलं नाही ना, नाहीतर मी रात्री आणतोय ते याला कळायचं.
नाही काय कळलं नाही म्हटलं, एक आणतोयच म्हटलं मी एक्स्ट्रा, तू खा. आता दोघं मिळून भाकरी खाल्लीत. जो ना चोराचा रोल आहे, वरनं त्याला तीच दिलेलं रावणाचा रोल. भाकरी खाल्ल्यावर न राहून त्यानं विचारलं, एक विचारू काय म्हणलं, काय ते मला एक भाकरी आणि माझी एक भाकरी काय भानगड आहे, तुला कसं काय माहित? मग खरं सांगा म्हटलं, जरा सज्जन दिसते, रात्री तुमच्यात चोरी करायला. पण झालं काय की मला एक भाकरी आणि माझी एक भाकरी हे काय कळना म्हणून त्याचा शोध घ्यायला आलोय म्हणा. हा शोध घेण्याला आयुष्य जातं माणसाचं. माझी भाकरी कोणती आणि मला कुठली आहे म्हटला, हे जी मी खाल्ली ना भाकरी ही माझी आहे, आणि तू खाल्लास ना, तुझा आत्मा समाधान झाला ना, ते मला मिळालं, ते मला मिळालं, त्याच्यासाठीच मी ही भाकरी आणल्या. जो दुसऱ्यासाठी देतो, सोडतो, वाटतो, विचार करतो, काय शक्य आहे ते करतो, ते तुमचं खरं. देशासाठी यांनी केलेलं आहे म्हणून हे दिवस बघायला मिळाले. नाहीतर या वयात दोघांनी मिळून एक शाल कुठली हो, शक्य आहे का? नको नको म्हणतात. खरं जोडीनं उभं राहायला लागल्या बरं वाटतंय की नाही? खरं सांगा, खरं सांगा. तुम्ही पोरग तर तुमचं म्हणतंय का? हा, पोरग तर म्हणतंय का? काय म्हणतो? अहो तुम्ही तुमच्या लोकांचं एवढं कौतुक करताय, याच्या इतकी जगात चांगली गोष्ट कुठली नाही, याच्या इतकी चांगली गोष्ट कुठली नाही. कारण जंगलात गरुड पक्षी असतो, आकाशात उंच भरारी घे, लय उंच भरारी घे, त्याचं आयुष्य असतं 70-80 वर्ष. नीट लक्षात घ्या, 80च्या वर गेलं तरी बी त्यांचं वयच, त्यांनी काय लय वाईट वाटून घेऊ. 40व्या वर्षापर्यंत गरुड माहित आहे ना, अख्खं एक बकरं